त्याला 50,000 रुपये मिळतात, असे एकंदरीत 80,000 त्या स्वनिधीवाल्याला मिळतात। आणि जर त्यांनी शेवटचे 50,000 जर फेडले तर त्याला मुद्रा लोन मध्ये अप्लाय करता येतं आणि 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं। एकंदरीत रस्त्यावर फिरणारा माणूस, दररोजच्या आपले उत्पन्नातून आपलं आयुष्य भागवणारा किंवा संसार चालवणारा माणूस एक दुकानदार होऊ शकतो। म्हणून याला आम्ही अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। आणि हे संमेलन तुमच्या माहितीस्तव माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी स्वतः मुंबईला घेतलं। 1,15,000 लाभार्थी त्यावेळेस होते। मुंबईला घेतलं, गुजरातला घेतलं, वाराणसीला घेतलं आणि अशा प्रकारचं हे संमेलन दिनांक 14 तारखेला दिल्लीमध्ये ठेवलंय। त्याच्यामध्ये सुद्धा मी आहे। तर त्यावेळेस मी विचार करत होतो हे सगळीकडे, परवा ह्याला जायला कोट्याला मला बोलवलं होतं, मग हे आपल्या शहरामध्ये का नको? म्हणून आपल्या शहरामध्ये सुद्धा स्वनिधी से समृद्धी म्हणजे स्वनिधी जर सुरुवात झाली, पण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या 8 योजनेच्या 8 असतील 10 असतील, जसं विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आम्ही गेलो, प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये रथ गेला आणि आम्ही योजना समजून सांगितल्या। त्याच धर्तीवरती आम्ही आता इथं संमेलन घेतोय। या 35,000 लोकांना महानगरपालिका आणि बँकेच्या माध्यमातून SMS असेल, पत्र असेल, कॉल सेंटरच्या मधून कॉल असेल, त्यांना आम्ही बोलवतोय, त्यांना समजून सांगतोय स्कीम्स। आणि समजून सांगितल्यानंतर ही एक स्कीम झाली, पण त्याच्याबरोबर दुसऱ्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचं आम्ही स्टॉल लावणार आहोत। स्टॉल समजा आता डॉक्टर मंडलेचे आहेत, आयुष्मान भारतचा स्टॉल राहील। समजा स्वनिधीचा स्ट्रीट व्हेंडरच्या घरच्या माणसाला त्याच्या वडिलाला प्रॉब्लेम झाला, हार्टचा अँजिओप्लास्टी करायची वेळ आली, 50,000 रुपये लागतील, तो कुठला देईल तो स्ट्रीट व्हेंडर? तर त्या सगळ्या लोकांना सॅच्युरेट कसं करता येईल म्हणून तिथं आयुष्मान भारतचा ते कार्ड निघण्यासाठी स्टॉल असेल। बरोबर आहे? मग ही जागा तुम्हाला आपल्याला सांस्कृतिक मंडळ घ्यायचं, 3 दिवस ते ठेवायचं आपल्याला। त्याचबरोबर समजा आम्ही प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं की गरीब कल्याण योजना अंतर्गत आम्ही म्हणजे 80 कोटी लोकांना अन्नधान्य फ्री देतो। पण आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड नाहीये, म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं एक आपण स्टॉल लावणार। 3 दिवस DSOचे माणसं तिथं बसतील, ज्यांना गरज आहे तिथं त्यांना राशन कार्ड काढण्याची प्रोसिजर पूर्ण केली जाईल। आणि विशेषतः आम्ही लक्ष देणार जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत त्यांच्यावरती, कारण त्यांच्यापेक्षा मला वाटत नाही खाली कोणी गरीब असेल। समजा आमचा चर्मकार बंधू रस्त्यावरती जो बसतो, जो व्यवसाय करतो दिवसा, त्याला जर आपण ही मदत करू शकलो तर खऱ्या अर्थाने ही मदत होऊ शकेल। आता प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना ही हेल्थ डिपार्टमेंटची केंद्राची योजना आहे। तर ह्या हेल्थ डिपार्टमेंटच्या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या आमची बहीण असेल, सुनबाई असेल किंवा कुणाची मिसेस असेल, तिची डिलिव्हरी जर हॉस्पिटलमध्ये झाली आणि त्याची नोंद केली असली तर तिला 1,000 सरकारतर्फे मिळतात। या सगळ्यांचा आम्ही असा मोठे बोर्ड बनवणार, कटआउट बनवणार, एक्झिबिशन टाईप आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जिथं आम्ही हे करतोय ते हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्याही पेक्षा प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र सरकारची चाइल्ड अँड वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटची स्कीम आहे। आशा वर्कर्स ज्या आपल्याकडे इथं आहेत, आशा वर्करच्या माध्यमातून गरोदर महिला शहरामध्ये ज्या कोणी असतील त्यांची नोंद केली जाते आणि नोंद करून त्यांची नोंद केल्यानंतर त्या महिलेला शेवटच्या ट्रायमेस्टर आणि आफ्टर डिलिव्हरी जर जपून ठेवली तर त्यांना 2 लाख रुपयाचं ऍक्सिडेंटल विमाची पॉलिसी मिळते। म्हणजे उद्याच्याला समजा त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा काही इंजुरी झाली, हात कटला, पाय कटला, तर त्याला 2 लाख रुपये मिळतात। आणि दुर्दैवानं अशा माणसाचा डेथ जर झाला तर त्याच्या नातेवाईकाला 2 लाख मिळतात। तरी फक्त 20 रुपये भरायचे। त्याही पेक्षा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या माध्यमातून सुद्धा
आपण जर त्यांनी 436 रुपये भरले वर्षाला तर 2 लाखाचं इन्शुरन्स असतं. तर ही योजना एकंदरीत प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही योजनेच्या माध्यमातून आम्हाला आपल्या शहरामध्ये सॅच्युरेशन आणायचं आहे. या महानगरपालिका आणि बँक्स यांच्या माध्यमातून चांगलं काम झालंय, पण आम्ही त्यांच्या अगदी सॅच्युरेशनसाठी आता प्रयत्न करून त्यांना बाकीच्या योजनेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करतोय. आणि म्हणून मी पत्रकार बंधूंना, मी म्युनिसिपल कॉर्पोरेशनना सांगितलंय की तुम्ही जाहीर प्रकटन द्या, पेपरमध्ये जाहिरात द्या, जशी ॲडव्हर्टाईज करायची ती करा, पण 35,000 लोकांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही SMS पाठवा आणि बँकेला सुद्धा कॉल सेंटर आहे, दोन्हीकडे यांची नोंद आहे. तर हे करणार, ही एक स्कीम झाली पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पेट्रोलियमचे अधिकारी इथं आलेत का नाही मला माहित नाही, आलेत का कोणी? आलेत ना. गॅस तर उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून कांदे, आता मला ग्रामीणला यायला वेळ नाही, तुम्हाला नगरपालिकेला जे प्रत्येक 500-600 म्हणजे समजा वैजापूर असेल का पैठण असेल का सिल्लोड असेल त्यांना सुद्धा इथं बोलवायचं, जे येतील तेवढे येतील, ग्रामीणच्या सुद्धा. आता मी इथं 3 हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम तिन्ही अधिकाऱ्यांना बोलवलंय. 1,60,000 उज्ज्वलाचे लाभार्थी आहेत. 1,60,000. आता त्यांना गॅस मिळाला म्हणून नाहीये, त्यांच्याकडे राशन कार्ड आहे की नाही आपल्याला बघायचंय. त्यांच्याकडे, ते सुद्धा गरीबच माणसं आहेत, त्यांच्याकडे राशन कार्ड त्यांना आपण द्यायचंय. तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं स्टॉल राहील, तिथं CSC सेंटरचे लोक बसलेले असतील, नोंद केली जाईल. ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांना आपण 13 पर्यंत त्यांना सांगू, पेपरला देऊ. तर तुम्हाला तिघांना, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल तिघांनी तिथं स्टॉल टाकायचे मोठे. 3 दिवस तुम्हाला स्टॉल ठेवायचे. पहिला दिवस देतोय आम्ही स्वनिधीसाठी, दुसरा दिवस देतोय आम्ही गॅसवाल्यांसाठी आणि तिसरा दिवस शेंडगे साहेब आपलं शिर्षेजी आपण देतोय बचत गटासाठी. तर बचत गट हे ग्रामीणच्या असतील, शहराच्या असतील, त्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे म्हणून असं तिसरा दिवस देतोय. असं 3 दिवस आपण संमेलन या शहरी आणि नागरिक गरिबांसाठी ठेवतोय. स्वनिधी, उज्ज्वला आणि बचत गट. तर एकंदरीत हा असा हे आहे. 3ही दिवस त्यांच्यासाठी एक वेळ दिला जाईल आणि त्या वेळेला एक्सपर्ट मार्फत 13 तारखेला मी स्वतःच राहीन. मी आज मुंबईला जातोय, एखादा गेस्ट बोलवण्याचा प्रयत्न करतोय, कोण येईल नाही ते आता सांगू शकत नाही, पण कोणी नसेल तर 14ला मी नाही, कारण 14ला माननीय प्रधानमंत्री जी यांचं संमेलन दिल्लीमध्ये असल्यामुळे मी 14ला दिल्लीत राहीन आणि 15ला मी परत येईन. तर 15ला याचा संध्याकाळी आपण समारोप करतोय. तर याच्यामध्ये प्रशासनाला सूचना आहेत. माझ्या ऑफिसतर्फे जसं आयुष्मान बद्दल सांगितलं, जसं मी राशन कार्ड बद्दल सांगितलं, तसंच आरोग्य डिपार्टमेंटमध्ये हेल्थ डिपार्टमेंटमध्ये प्रधानमंत्री जननी योजनेचं तिथं माहिती पाहिजे, पॉम्पलेट पाहिजे. त्याही पेक्षा नंतर प्रधान मातृवंदना योजनेचा असेल, कामगार मंत्रालयाचा असेल, असे 8-10 मंत्रालयाच्या माध्यमातून तिथं स्टॉल टाकले जातील. आम्ही स्वनिधीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना बेनिफिट घेतलेला आहे त्यांना तक्रारी येतात, मात्र काही ठिकाणी तिथं पोहोचतात तिथं पैशांची मागणी केली जाते, अशाही तक्रारी आहेत. त्यावर काहीतरी पैशाची जर मागणी केली तर त्याची कंप्लेंट द्या, त्याला ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. या स्कीम अत्यंत ट्रान्सपरंट आहेत आणि हे गोरगरिबासाठी आहेत. आणि ह्याच्या माध्यमातून मी तर म्हणतो की एक आपण राष्ट्र निर्माण करण्याची एक हे होती. भारत देशाची इकॉनॉमी वाढतीये, सुधारतीये आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर जोपर्यंत गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, त्यांच्या उत्पन्नामध्ये जोपर्यंत भर पडत नाही, तोपर्यंत आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आपल्याला 3ऱ्या नंबरला आणायची, पर कॅपिटा आपल्याला इन्कम वाढवायचं आहे, तर तोपर्यंत हे होणार नाही. म्हणून हा प्रयत्न आहे. हो, ते मला माहित नाही कधी. आचारसंहिता जर 15ला लागली तर आपलं रद्द, पण 14ला तर नक्कीच नाही, कारण 14ला केंद्राचाच कार्यक्रम आहे. मी चालू त्या कार्यक्रमाला. समजा 14ला जर आचारसंहिता 14ला लागत नाही, 15ला जर लागेल तर
काही समारोप होणार नाही. आपापलं दुकान 15ला काय अडचण नाही. कसं काय? ज्या दिवशी डिक्लेअर होते त्या दिवशी रात्री 12 पासून लागते. अच्छा, असं आहे का? ज्या दिवशी डिक्लेअर होतं त्या दिवशी 12 पासून होतं म्हणलं तर समजा 15ला डिक्लेअर झालं तर 15ला रात्री 12 पासून होईल. 15ला आमचा समारोपचा कार्यक्रम होऊन जाईल. काय म्हणताय? प्रोव्हिडंट फंड जे आहे ते खाते बंद करावेत अशी तक्रार येत आहे. का बरं? आहेत का असं विचारलं. आपल्याकडे आले नाही तर आपल्याकडे तसं PF बंद करा. प्रॉव्हिडंट फंड का बरं? प्रॉव्हिडंट फंड उलट एक दिवस जरी काम केलं तर प्रॉव्हिडंट फंड भरावा अशा सरकारच्या सूचना आहेत. म्हणजे त्याचा फ्युचरमध्ये कामगारांना कर्मचाऱ्यांना मदतच होते. म्हणून कुठल्याही प्रकारे PPF बंद करावा अशा काही सूचना नाहीये. स्वनिधीच्या माध्यमातून तुम्हाला मी जास्त बोलू शकलो नाही, पण तुम्हाला सांगतो तो रस्त्यावर करणारा कामगार जो असतो, जो माणूस असतो, त्याला परिचय बोर्ड दिला जातो. त्या परिचय बोर्डला परिचय पत्रक असं नाव दिलं जातं. त्या परिचय पत्रकावरती त्याचा स्वतःचा फोटो आणि मोदी साहेबांचा फोटो त्या परिचय बोर्डवरती असतो. आणि त्याच्याबरोबर त्याला एक QR कोड दिला जातो बँकेच्या माध्यमातून. ज्यावेळेस 10,000 रुपये देतो ना आपण, जर QR कोडच्या माध्यमातून त्यांनी ट्रान्झॅक्शन्स केलं, 10,000 रुपयाचं लोन आहे, पण 10,000 रुपयाच्या वरती जर त्यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शन केलं तर 1,200 रुपये त्याला परत मिळतात. म्हणजे त्याला फक्त 8,800 रुपये भरावे लागतात. हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. असं म्हणजे एक डिजिटल करन्सी किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्स ह्याच्याही त्याला ट्रेनिंग दिली जाते. आणि या माध्यमातून जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आहे. म्हणजे ज्यांचं अकाउंट नाही त्यांचं अकाउंट सुद्धा 0 बॅलन्समध्ये अकाउंट ओपन केलं जातं. बँक अधिकारी कुठलाही बँक अधिकारी जोपर्यंत त्यांचा कन्सेंट असत नाही तोपर्यंत ते पैसे कापू शकत नाही. म्हणून ही तक्रार असेल तर मला द्या, आम्ही त्या कुठल्या बँकेशी मी पाठवून देतो. म्हणून बरोबर ना, इव्हन 20 रुपये जरी बँकेला कटवायचे असतील तर त्यांचा कन्सेंट लागतो. त्यांच्या कन्सेंट शिवाय काय करता येत नाही. म्हणून ही योजना ओव्हरऑल संपूर्ण ज्या ठिकाणी स्वनिधीचे समृद्धी हे संमेलन चालू आहेत आणि विकसित भारत संकल्प अभियान किंवा विकसित भारत संकल्प ही जी यात्रा होती, यात्रेमध्ये सुद्धा सॅच्युरेशन ड्राईव्ह चालू होता. आता सॅच्युरेशन ड्राईव्ह त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे. पण त्याच्यामध्ये फक्त त्याच्या एकाच स्वनिधीवरती न राहता त्याच्या 8 ते 10 स्कीममध्ये कसं जाता येईल त्याच्यासाठी हा बऱ्याच शहरामध्ये कार्यक्रम झाला आणि या शहरामध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम घेतोय. म्हणतोय ते 10,000 घेतले म्हणजे तुमचा बेनिफिट नाही. आम्हाला ते 10,000 मध्ये महत्व नाही. आम्हाला त्यांच्या फॅमिलीच्या बद्दल काळजी घ्यायची, त्यांच्या फॅमिलीची परिस्थिती सुधारायची, त्यांच्या फॅमिलीचं हेल्थ बद्दल काळजी घ्यायची. असं एकंदरीत 3 दिवसाचा कार्यक्रम आज आम्ही जाहीर करत आहोत. म्हणून मी डिटेलमध्ये बँकेचे आमचे LDM केदार असतील किंवा SBIचा तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ या 37,000 मध्ये 18,000 लोक तुमचेच आहेत, SBIचे. कितना आहे? 27,000 प्लस सँक्शन and 24,000 प्लस डिस्बर्समेंट. देखो म्हणजे 37,000 पैकी 27,000 हे 27,500 SBIचे. म्हणून मी तुमच्या खारा साहेबांनाच भेटायचा आता प्रयत्न करतोय, रात्री जाऊन बोलतो आणि त्यांनाच आणायचा प्रयत्न करतो. कारण SBIने 3/4 एवढा पैसे दिले. म्हणून SBIचा चेअरमन नाही तर SBIचा MD कुणाला तर मी त्या दिवशी 13ला आणतोय. तसंच आम्ही प्रत्येक बँकेला सांगितलंय कुणाचे किती आहेत ते. आणि तुमच्याकडे जे पेंडिंग ऍप्लिकेशन असतील महानगरपालिकेमध्ये या 2 दिवसामध्ये आपण सेटल करून द्या. काही पेंडिंग डिस्पर्स करायचं मी बँकेला सांगितलं, पण पेंडिंग जर महानगरपालिकेमध्ये असतील 2 दिवसात त्या बँकेला गेले पाहिजे. बँक सँक्शन करतील आणि त्यांना 13 तारखेला 4,000 लोकांना आपण हे करतो. याशिवाय
आम्ही 13 तारखेला एक क्रेडिट आउटरीच प्रोग्राम घेतोय. हा विषय वेगळा आहे. क्रेडिट आउटरीच प्रोग्राम म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या फाईल्स पेंडिंग आहेत बँकेमध्ये त्यांना 13 तारखेपर्यंत यस ऑर नो मी सांगतो म्हणून नाही, तर ज्या बँकेच्या नियमाने तुम्ही करायचं आणि बँकेच्या नियमाने जर यस असेल तर 13 तारखेला आपण दुपारी क्रेडिट आउटरीच प्रोग्राम घेऊ. त्याची जागा वेगळी असेल ते आता ठरवू आपण. तर साधारण मी मागच इन्स्ट्रक्शन दिलं होतं. आपण किती बँकेच्या रेकॉर्ड प्रमाणे साधारण 50,000 लोकांना आपण 2100 करोडचं टार्गेट ठेवलं. तेवढं कसं वाटतं आपल्याला? ते मागच्या जेव्हापासून डिक्लेअर झालंय तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 2100 कोटी रुपये आपण त्या दिवशी वाटणार आहोत. हे बँकेच्या रुटीन प्रोसेसमध्ये आहे, पण त्यांना मी 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं. तर त्या दिवशी आपण बँकेच्या माध्यमातून आपण एक लोन मेळा आपण घेतोय, ते सुद्धा आपण त्या दिवशी वाटतोय. तर क्रेडिट आउटरीच प्रोग्राम हा जास्त महत्वाचा नाही, पण महत्वाचं जर काय असेल तर स्वनिधी से समृद्धी संमेलन, मोदींची गॅरंटी स्वनिधी से संमेलन, ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत केंद्र शासनाच्या, त्या आम्ही केंद्र शासनाच्या स्कीमचं सॅच्युरेशनसाठी हे काम आहे.